अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध तलाव मागील वर्षी अवघ्या 2 दिवसांच्या जोरदार पावसामुळे तुडुंब भरून ओव्हरफ्लो झाला होता। मात्र यंदा पावसाचं प्रमाण कमी असल्यानं जलाशय भरायला विलंब झाला। मागील काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाचा जलस्तर झपाट्याने वाढत असून तो तुडुंब भरून लवकरच ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि समाधानाचं वातावरण निर्माण झालंय। नवेगाव बांध हे विदर्भातील एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे। हिरव्यागार जंगलाच्या कुशीत वसलेले हे जलाशय निसर्गरम्य दृष्ट्यामुळे पर्यटकांसाठी नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहिले। तलाव भरून वाहू लागल्यावर त्याचे मोहक दृश्य पाहण्यासाठी स्थानिकांसह गोंदिया, भंडारा, नागपूर, गडचिरोली अशा शेजारील जिल्ह्यांमधून देखील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। पर्यटन हंगामात तलाव परिसरात अनेक व्यवसायांना चालना मिळते। या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांसाठी उंट, घोड्यांची सवारी हे प्रमुख आकर्षण असतं। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ह्या सफरचा आनंद घ्यायचा असतो। याशिवाय उपहारगृह, फेरीवाले, लहान मोठे खाद्यपदार्थ विक्रेते, खेळणी विकणारे दुकानदार यांचा व्यवसाय तेजीत येतो। यामुळे तलाव ओव्हरफ्लो होणे म्हणजे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची संधी असते। तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर कृषी क्षेत्राला देखील मोठा दिलासा मिळतो। सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्यानं खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यास मदत होणार आहे। दरवर्षी या काळात पर्यटकांची वाढती गर्दी पाहता स्थानिक प्रशासनानं सुरक्षा व्यवस्था शिस्त राखण्यासाठी विशेष पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। पर्यटकांनीही तलाव परिसरात स्वच्छता राखीव आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। नवेगाव बांध तलावाच्या भरावामुळे केवळ शेतीला व पाणी पुरवठ्याला आधार मिळत नाही, तर स्थानिकांना रोजगार, पर्यटनाला चालना आणि व्यावसायिकांना हंगामी संधी मिळते। त्यामुळे तलाव ओव्हरफ्लो होण्याची प्रतीक्षा सध्या सर्वत्र रंगतदार चर्चेचा विषय ठरतोय। आवाज भारतीसाठी प्रतिनिधी सुरेश जिपकाटे, गोंदिया।